अक्कलकोटमध्ये थेट जाणार आहोत, कारण अनेक स्वामी भक्त इथे दाखल झालेले आहेत। नवीन वर्षाची सुरुवात स्वामी समर्थांच्या दर्शनाने करण्यासाठी अक्कलकोटमधलं वातावरण अतिशय भक्तिमय स्वरूपातलं पाहायला मिळतंय। तर नवीन वर्षाचा आरंभ करण्यासाठी अक्कलकोटमध्ये मोठ्या संख्येने भाविक दाखल झालेत। प्रज्ञा, जर अक्कलकोट मधलं जर वातावरण पाहायचं झालं तर संपूर्ण देशभरामधून जे आहे ते स्वामी भक्त जे आहे ते नवीन वर्षाची सुरुवात जी आहे ते वटवृक्ष स्वामी समर्थ महाराजांचं जे मंदिर आहे अक्कलकोट मधून स्वामी समर्थांच्या दर्शनाने सुरुवात करावी या उद्देशाने कदाचित देशभरातून जे असंख्य स्वामी भक्त आहेत ते अक्कलकोट मध्ये आलेले आहेत। वर्षातून प्रज्ञा, दृश्याच्या मार्फत जर पाहिलं ना तर स्वामी भक्तांची जी रांग आहे ते गाभाऱ्यात एकंदरीत दिसून येत आहे। साधारणतः तासन तास जे थांबून स्वामी भक्त जे आहेत ते अक्कलकोट मध्ये स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी आलेले आहेत। तरुणांचा देखील दर्शनासाठी जो आहे तो मोठा प्रभाव दिसतोय। तरुणाई देखील मोठ्या संख्येने जे आहे ते अक्कलकोट मध्ये जे आहे स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी उपस्थित राहिलेले आहे। प्रज्ञा, एकंदरीत लहान मुलं असतील, तरुण असतील, वृद्ध असतील, ज्येष्ठ नागरिक असतील, हे देखील हजारोंच्या संख्येने जे आहेत आज अक्कलकोट नगरीमध्ये स्वामी समर्थ महाराजांच्या दर्शनासाठी आलेले आहेत। दादा, कुठून आलात तुम्ही? कोल्हापूर मधून आलात? काय कसं वाटतं आज नवीन वर्षाचं स्वामी समर्थांचं दर्शन घेताय? प्रत्येक वर्षी येत आहे? यावर्षी स्वामींकडे काय मागणं मागाल? हीच अपेक्षा आहे। स्वामी भक्त जे आहेत ते प्रत्येक वर्षी सुख समृद्धीचं जावो, नवीन वर्ष चांगलं जावो या उद्देशानं या कदाचित हेतूने जे आहेत स्वामींकडे प्रार्थना करतात आणि प्रत्येकाची जी इच्छा आकांक्षा आहे ते स्वामींकडे मागतात। दादा, कुठून आलेत तुम्ही? कोल्हापूर मधून आलेत? सह कुटुंब आलाय? बर, कसं वाटतं आता काही वेळात स्वामींचं दर्शन होईल? बर, 31 डिसेंबर आणि 1 तारखेला 16 वर्ष झाले तुम्ही येताय? अरे वा, काय प्रसाद आणलाय कोल्हापूर मधून? टोटल किती जण आले तुम्ही? 8 जण आले एकंदरीत। दीदी, काय कसं वाटतंय स्वामी समर्थ महाराजांचं दर्शन होईल काय वेळात? छान वाटतंय? प्रज्ञा, एकंदरीत भक्तांचा जो उत्साह आहे ते स्वामी समर्थ महाराजांच्या मंदिरात दिसून येतोय। नक्कीच। आणि सध्या आपण बघते भाविकांनी अक्षरशः जी काही देवस्थानं आहेत ती पूर्णपणे फुललेली आहेत आणि नवीन वर्षाचं स्वागत आणि या सुट्ट्यांचा लाभ घेत लोक दर्शनासाठी दाखल झाले। तुर्तास धन्यवाद सौरभ या संपूर्ण सविस्तर माहितीसाठी।